मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये एका खासदाराकडून उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंचं कौतुक करण्यात आलंय अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे। पक्षानं मदत केली नाही, मात्र एकनाथ शिंदेंनी आपल्याला मदत केल्याचं खासदारांनी म्हणालाय। दिल्लीतल्या राऊतांच्या घरी जी बैठक झाली त्यामध्ये एका खासदाराचा पुढील निवडणूक लढवण्यास नकार असल्याचं सुद्धा एक सूत्रांकडून माहिती मिळते आहे। पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका खासदारानं खंतही व्यक्त केल्याचं सूत्रांकडून समजतंय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या सगळ्या बैठकी संदर्भातल्या? अलीकडच्या काळामध्ये ठाकरेंचे खासदार जेव्हा शिंदेच्या खासदाराशी संवाद साधतात तेव्हा अनेकदा त्यांच्यावरती शंका घेतली जाते, तुम्ही तिकडे का गेले होते, तिकडे जेवायला जायला नको होतं। यावरती बोलताना खासदारांनी असं सांगितलं की मूळतः आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत, ते भलेही तिकडे गेले असले तरी मी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो तर माझी मदत केली जाते आणि ते मदतही करतात। ते एकंदरीत जर पाहिलं तर त्या खासदारांनी सांगितलं की मला 10 कोटीची मदत देखील करण्यात आली होती एकनाथ शिंदे यांच्याकडे मी गेल्यानंतर निधी म्हणून, आणि त्यांनी निधी मला दिलाही। एकंदरीत महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका लढताना जो पैसा लागतो, आता तो गगनाला भिडलेले पैसे, एवढे पैसे आणायचे कुठून? अशा परिस्थितीमध्ये जर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर ते जर मदत करत असतील तर याच्यावरून आम्हाला बोलणे बसत असतील तर आम्ही नक्की काम कसं करायचं असं सांगत एकनाथ शिंदे यांच्याकडे मी गेलो आणि मला मदत केली असं ते स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे यांच्यासमोर खासदारांनी सांगितलं। दुसरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीच्या दौऱ्याच्या अगोदर एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने कुठलीही मदत होत नाही किंवा नेत्यांच्या सोबत दिल्लीमध्ये 25 वर्ष युती राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाच्या नेत्यांनी जर मदत केली तर काही निधी तरी मिळू शकतो, आणि जर निधीच मिळत नसेल तर पुढची निवडणूक कशी लढायची, लोकांनी आम्हाला मतं कशी द्यायची, मी पुढची निवडणूक लढणार नाही अशा शब्दात एका खासदाराने आपली कैफियत संजय राऊत यांच्या घरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अनिल देसाई यांच्या समोर मांडली। यावरती संजय राऊत यांनी अनिल देसाई यांच्याकडे बघत सांगितलं की ही माहिती जी आहे वरिष्ठांना कळवा किंवा उद्धव ठाकरे यांना कळवा। त्याच मुद्द्यामध्ये असं सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांना फिरण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे यांना मर्यादा नाहीयेत, तर आदित्य ठाकरे का फिरत नाही, ते का चर्चा करत नाही असा सवाल देखील याच बैठकीत उपस्थित करण्यात आला होता। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।